रुक्मिणी पांडुरंगाच्या मागं बसते, पांडुरंगाची मांडी दाबते, मधून डुंडक पुढं काढते आणि पांडुरंगाला सांगते लेफ्ट राईट स्पीड ब्रेकर पलटी. सरकली पांडुरंगाच्या गुडघ्याची वाटी आणि त्याला विचारलं काय झालं. कुत्रा आडवा आलं. अरे भाऊ कुत्र शिजन सोडून रोडवर येत नाही. अरे भाऊ तू हीच कुत्री आडवी आली. हो एक मोबाईलमुळे माणसं बोलायची बंद झाली. हो आणि ह्या गोष्टी मोबाईलमुळे झाल्या आणि त्याच्यामुळं अटॅक येतो. आता अटॅक येऊ नये याच्यावर औषध सांगतो. एक काल काय झालं आठवू नका. काय चिंता करायची. कॉलेजला असताना पोरीने तुला धोका दिला देऊ दे तुला गॅकटेल दिला का. अरे अशी ती घमेले तू चौथाई अड्या पोरीसाठी मरतो का दरिद्रे भंगरे आरशीर सलामत तो पगडी 50 पोरीसाठी मरतो. काल काय झालं आठवू नका. उद्या काय होईल याचा विचार करू नका. आज वाईट वागू नका. अटॅक येणार. अटॅकला दुसरं औषध. अटॅकला दुसरं औषध. भांडणाचा मुद्दा आला का माघार घेऊन टाका. जय. आता भांडणं करायची मारामारी करायची दंगली करायची बॉक्सन बोक्षी करायचे दिवस आता राहिले नाही. महाराष्ट्रातलं पोलीस खातं या 10 वर्षात नंबर 1चं काम करतं. नंबर 1 पंप लुटणारे भेटणारे तर पार पिसवले त्यांनी पेट्रोलिंग. आणि रात्रीचं पेट्रोलिंग झाल्यामुळं 70% जनता आकळली. पोलीस स्टेशनचं काम कडक झालं. आता पहिले बरं त्या बिचाऱ्या पोलिसांनी तरी काय काय करावं. पोरगी पळून गेली बरं आपली गेली ना साला तिथं पोलीस स्टेशनला. त्या पोलिसांनी त्याला आत घेतलं पाहिजे. इकडे पोरगी गेली का तुही आतल्या खोलीत चाल. एक दांडकत राहत हातात 2-4 लावण्या हल्ल्या पाहिजे नुसत्या याच्या. तुका जपाला वाचला होता का पोरगी बोलून गेली मला सांगायला पोर सापडत नाही तुवर तुला सोडित नाही बस आत. काय आहे बाप मग काय. सध्या पेपरला एक बातमी असते बघा. पेपरला एक बातमी असते. अल्पवयीन मुलीला फूस लावली. अल्पवयीन मुलीला फूस लावली. अल्पवयीन मुलीला फूस लावली. तर छापणारे पहा किती हुशार आहे. 15 वर्षाची टोनगी ती आणि तिला काय म्हणत्या अल्पवयीन. तिला समजत नाही का. आणि याच्यात तुम्ही सगळे शिक्षक कोणाला देत्या. पोराला आरोप कोणा ठेवता. पोरीच दोष नाही का. 15 वर्षाची टोनगी आली ती तिला समजत नाही का. काय हे पोरगा आपल्याला फसवत आहे. त्यांनी दिलेला मोबाईल तुला गोड लागला. त्यांनी दिलेलं रिचार्ज मारलेलं गोड लागलं. त्याच्या गाडीवर तोंड बांधून मुमले धिंडे परत भुकती तुला लाज नाही वाटत. हा विनोद नाही महाराज. आणि या सगळ्या गोष्टीला पोरीची आहे जबाबदारी. सगळ्या पोरीचे सगळे चाळे तिच्या आईला माहिती असतात. खोटं बोलायचं नाही. कोणती बाई कीर्तनात बसली तुम्ही पोरगी प्रेमात पडली तुला माहित नाही. माहीत बोट कर बोटवर कर बरं सत्कार करतो तो. बरं जाऊ दे आजचं पाकिट देतो कर बोटवर. समजत नाही. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. आपल्या मुलीच्या केसाची स्टाईल बघा. आपल्या मुलीचं राहणीमान बदललंय. आपल्या मुलीचं बोलणं बदललंय. हे तिच्या आईला समजत नाही. आयुष्यभर विचार करण्याचं. बरं पोरी इतक्या बिंडव झाल्या तो या 2-4 वर्षात चांगल्या हुशार बोलणं प्रेमच करी ना एकदम भंगरी पोरो प्रेम. त्याच्या बागलात गोचिड्या 1 साइड भाग अंडरपॅन्टला वा आणि ही त्यालाच म्हणते तूच माझी जान आहे थोबा. हा विनोद नाही महाराज. हा विनोद नाही. फक्त काय हे सत्य आहे. अरे प्रेम करायचं जर असेल ना तर या राष्ट्रावर करा. प्रेम करायचं जर असेल ना मातृभूमीवर करा. प्रेम करायचं जर असेल ना आई बापावर करा. हो चमड्यावर प्रेम करू नका. एक दिवस जाळायचंय. प्रेम कधी कोणाकडे मागू नका. आपलं हृदय इतकं मोठं बनवा की जगानं आपलं प्रेम केलं पाहिजे. अरे आपण आभार का बरेत का रे. आपण 96 कोळी खानदान घराण्यातली माणसं आहे आपण. हो हे शिवाजी संभाजीचं रक्त आहे. 15 GB कोणा जरी बुट्ट घालणार रक्त आहे का आपण. छड्डीत काय मुतो धोन वगवतो काय बावळा सारखं करतो. बायकोन हल्लं तर डोळे लाल करतो तो. हे आपण काय भंगार भोगार आहेत काय. अरे वाघ पडला होता संभाजीला त्या मातीतली माणसं आहे आपण. हो रेडा वेद बोललाय. रेड्याची टापणे झाली नाही म्हणायची आणि भिंतीची टापणे झाली नाही चालायची. अरे इथं पाण्याची टापणे झाली गाथा उडवायची तो दुसऱ्याच काय. पाण्याची टापणे झाली गाथा बुडवायची. अरे आळ्याला गेल्यानंतर निवृत्तीनाथ ज्ञानोबाराय सोपन काका मुक्ताबाई समोर रेडा रडला. रेडा रडला. आणि रेडा रडताना काय म्हणतो माहिती का. अरे मी होतो कोण
आणि झालो कोण? अरे मी पखार वाहणार आहे, माझ्या पाठीवर पाणी वाहणार आहे. नाही चाललो तर मला आणतात आणि चारायला सोडून देतात, चारा घालत नाही. ज्ञानोबाच्या संगतीत आलो तर अमर झालो. हो, अटॅकला दुसरं औषध. भांडणातून माघार घ्या, तुम्ही काही चिंता करायची. भांडणातून माघार घ्या. जे त्याच्यात मोटरसायकलवर 3 जण चालले 3 जण 90 मारली होती. तिकडून ट्रॅक्टर आला आणि यांच्याहून थोडा गाल उडाला. आता रस्तावाला म्हणल्यावर गाल उडणार. बरं हात्यानं जाणून बुजून उडवला का? नाही, यांची इज्जत गेली. हे बिन बाप जावलं हे. याने त्याला घोडा लावला, हसका गाळ उडवला, त्याच्या ठून दिली. तोही काही कच्चा नव्हता, टामी घेऊन उतरला. तोही लावण्यात झाल्या 15-20. हे उतरल्यावर म्हणले छायला गुडी नाही ना राहिली. माघार घ्यायला शिका. आणि याच्यात जर तुम्ही माघार घेतली तर जय निश्चित. काय मत आहे तुमचं? जय नाही, जय नाही. हा, एक मेलेल्या माणसाची राख नदीत टाकायची नाही, इथं झालंय आपलं. 2 झाडं लावा. आणि 3 पांढऱ्या पिशी अटॅकचं कारण सांगितलं. आणि 4था मुद्दा सांगतो बसणाऱ्या माणसांना, गावातला कोणताही तरुण माणूस मेला की त्यांचे अवयव काढून घ्यायचं. अजूनही किडनी नाही म्हणून बरेचसे लोक आहेत. जर आपल्या अवयवानं दुसऱ्याचा संसार सुखी होत असेल तर अवयव काढायला काही हरकत नाही. आता महिला मंडळाला 3 वाक्य पाया पडून सांगतो. महिला मंडळ 3 गोष्टी जपून वापरा. 1 पाणी जपून वापरा, जपून वापरा. 2 वीज जपून वापरा. एक दिवस या देशावर ऊर्जा संकट येणार आहे, वीज जपून वापरा. आणि 3 महिला मंडळ घरात वाणी जपून वापरा. जरा सासू सासऱ्यांना बोलायचं भान ठेवा. तो काय तो बापाच्या घरून टेम्पोवर भांडी घेऊन आली म्हणजे जागीरदारी घेऊन नाही आली. बरं तो बापानं दिलेलं काय टिकलं तेवढं तरी सांग. कपाट तर घरात घालताना मांडलं, दिवाणचं फळकटणी गेलं होतं, सोपं शेटवा गेलं होतं, काय होतं काय? महिला म्हणतात तुम्हाला एक वाक्य पाय पडू सांगा, तुम्हाला सासू सासऱ्यांना बोलायचा कोणताही अधिकार नाही. तुम्ही ज्याच्याशी लग्न केलंय काय तुमच्या डेअरिंग आहे ती त्याला दाखवायची. तो नाही म्हणलाय का भांडे घासायला, तो नाही म्हणलाय का धुणं धुवायला, तुम्हाला काय आहे? इकडे तरुण पोरं पुरुष मंडळी अंगातली ताकद जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. दंगली करायची आणि मोर्ची करायची आणि टपरे पेटवायची दिवस आता राहिले नाही. कायदा कडक झालाय. 100% जनता CC कॅमेरे द्या आता. जर कधी दंगलीमध्ये असं दिसला ना तू क्लिपमध्ये टपरी बिपरी पेटवताना अशी खोटी होतं आहे. हा, खोटा उपटन पण खोटी निघायची नाही. हा विनोद नाही महाराज, फक्त तुमच्या कानाला थोडं का वाईट वाटतं. तुम्ही मला नालायक म्हणा पण ते सत्याचे. हो, दंगली करू नका. आता दंगली नाही, आता मारामारी नाही. 10 लाख रुपये सुपारी घेऊन तुम्ही एखाद्याला बॉक्सू शकता. बॉक्साला काही 15-20 मिनटं लागते, पण ते पैसे खर्चाय तू वाय राहायला पाहिजे ना. तू आज गेलो नोटा काय 10 वेळा वापरतो घरी. महिला मंडळ तुम्ही जळून घेऊ नये, फाशी घेऊ नये या मताचा मी नाही. नाही, तुम्हाला 50% आरक्षण आहे, तुम्ही कधीही मरू शकता. पण तुम्ही तुमच्या बापाच्या घरी जाऊन मारा, दुसऱ्याला तकलीफ करू नका. काय मारायचं, काय करायचंय? अरे लाकडातला किडा जर जिवंत आहे, गाळातला बेडूक जर जिवंत आहे तर गावातला माणूस का जगू नये? 1 अंगातली ताकद जपून वापरा. 2 खिशातला पैसा जपून वापरा. जरा माझा टेलपणा कमी करा. 300 फूट जमिनीतला बोर सुद्धा कधी कधी फुफुटा आणतोय. हो, पैसे कुठे घालतो आलगटा. मुलीच्या लग्नाला फटाके 60,000ची नवरदेव बाहेर फट 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 नवरदेव उड्या आणायचे. त्याला वाटलं शांतबाई आली. आता आजपासून सगळ्या लोकांना मोबाईल आहे का नाही? आता आहे का नाही? मग लग्नपत्रिका छापायची काय गरज आहे? 1 मिनिटात तुझ्या महाराष्ट्र कळतोय घरी का तमाशा. आणि आजपासून सगळ्या लोकांनी लग्नाचे सत्काराचे पेटे बंद करायचे आणि गरिबांना मदत करायची. हो, लग्नांमध्ये फेटे बांधायचे नाही. मग एक गरीबाची मुलगी 3 किलोमीटर पायी शाळेत जाते, तिला एक सायकल घेऊन द्या. एक गरीबाचा मुलगा मिलिटरी सिलेक्टेड झाला, बिचाऱ्याची छाती भरली, उंची भरली, आर्थिक बाजू नाही, त्याला 1000 रुपये मदत करा, 500 रुपये मदत करा. मेडिकलला मुलगी चालली, तिला एक ड्रेस घेऊन द्या. त्यांच्या गालावरचा हसू तुम्हाला पांडुरंग भेटेल. उगाच पावणे 500 नावं छापू दे, उन्हात पत्रिका वाटी तो आलगडा कशातही पैसे घालायचे माझाटले म्हणे. आता 1 लग्नात फाशील. पूर्वी चांगले बसून लोक जेवायचे, आला उठ उभ्यानं जेवा.
ते वरण नालायक ताटली हातात घेतं, हे भात काम भरली. एकाला भातच सापडा ना, ते ताटलीच घरी घेऊन गेला. मर द्या म्हणून. एकाला भात सापडला तर वरण सापडा ना, तेवढे त्या दाखवायला लावलं तर भातही सांडला. तुम्हाला गेलं लग्न उडत. मग काय चांगले गोल गुलाबजामुन होते, चांगले म्हातारे माणसं टपटप खायची. काय कोणाला किडा आला, गुलाबजामच लांब गोळा केला. आता हसा नाही राहिला. फसला म्हातारीच्या नागपुडीत, मेलं म्हातार. चांगले बुंदी गुलाबजामून सेपरेट होते, मारली सब. खेळे एकत्र राजा राणी. राजा एवढा, राणी हो. राजाला कळलं सुद्धा नाही, राणीची टाकली का मुका घेऊन गेली. कशातही पैसे घालायचे माझ्यातले. पूर्वी फक्त पुरुष फेटा बांधायची, आता यांनी सुरू केली फेटी. आता तुम्ही बांधा फेटी, आम्ही घेतो ना वार. पोरीने घाला पॅन्ट शर्ट, आम्ही घेतो गाऊन, घेतो वाटण्या नावळी तो मुंडकी. आम्ही दुसरे काय काम आहे. अशातही पैसे घालायचे माझ्यातले. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी उचलून घ्यायची आणि फेकून हार घालायचा. गेला ना मामाच्या गळ्यात. अशातही पैसे घाले. पूर्वी चांगले हातात तांदूळ द्यायचे, आता पुढे गेले. आता लोक पुढे फुटतीच नाही. एक तर वायता खेळ राहते, डायरेक्ट फेकून आणते. कशातही पैसे. आता एक लग्नात फाजील पद्धत आली. फाजील मंगलाष्टकाच्या टायमाला नवरा नवरी मधून येणार. गेट केलाय आता. तो नवरदेव भाड्याच्या गाडीत आला. 35 रुपयाचा चष्मा घेतो, लिमा घालचा. तो आताच नाही हन्नोला झालाय, नाही तर 35चाच होता. त्या नवरदेव मागं ते खांब्यासाठी लटकेल 2-4 सांड. त्या नवरी मागं मोकार मेकअप केलेल्या त्या पोरी. ब्युटी पार्लर जाती कलोरी. ब्युटी पार्लरला गेल्यावर 4 गोष्टी करावं लागतात पोरीनं. पहिलं फेसिंग करावं लागते, नंतर मिक्सिंग करावं लागते, नंतर सिरेमिक्स करावं लागते, आणि नंतर हेअर सिटिंग करावं लागते. असे 4 पायऱ्या. तू एकही दिवसाचा कोर्स आहे. फेसिंग म्हणजे खड्डे भरणे, डांबर ओतणे. मिक्सिंग म्हणजे याला शेत देणे, आणि सिरेमिक्स म्हणजे इथल्या फटीत चमकी भरणे. आणि हेअर सेटिंग मध्ये 3 टप्पे असतात. पहिल्यांदा केस मोकळे करायचे, त्याला शेप द्यायचा. कसं द्यायचं ऐका आता. पहिल्यांदा असं इथं फुगा करायचा. एक भाग इकडे दाळपायचा आणि एक भाग इकडे दाळपायचा. म्हणजे इकडं कांद्याचा वाफा, इकडं लसणाचा वाफा, मध्ये डोंगळा. याचं नाव पॉप. हो, एक भाग इकडे दाळपायचा आणि एक पण ढोटा येऊ द्यायची. याला म्हणायचं देव यानी. आणि तिसरा भाग असा आहे, एकच बाजू बांधायची, ही मोकळी. चला हवा येऊ द्या. हो, कलवरी ना असं गेलं, नवरदेव गाडीवर पडलं. पाहता काय माया ग. आणि त्याच्या पुढं बँडवाला. इको द्या त्याच्या पुढं बँडवाला. बहर फूल बरसा मेरा महबूब आया है, मेरा महबूब आया है. लॉन्स मध्ये एकदम शांतता, जसा प्रेत पेटवायचा आहे आता. बाहर फूल बरसा मेरा महबूब आया. तू महबूबा चालू तो कसं माहिती का. आणि त्याच्या पुढं फुलं टाके द्या. अरे बाटलीची बुच टाका एवढं आहे ते. त्याला गायला फुलं लागा त्या मरणाच्या क्वाटरी बिंद. अरे ठाकरे साहेबांनाही उदंड आयुष्य लाभू दे. या कार्यक्रमाचं नियोजन ज्यांनी केलं ते पंकज भाऊ पाषाण यांनाही उदंड आयुष्य लाभू दे. सर्व मंडळींना पुन्हा एकदा धन्यवाद. चला आपली वेळ संपलेली आहे. सर्व मंडळींना एवढ्या कार्यक्रमाचं सुंदर असं नियोजन केलं. सर्व मंडळींना धन्यवाद. तुम्हाला काय वाईट बोललं असेल तर मला माफ करा. आता एक वाक्य सांगू का. बोलणारा तुमचा आहे, तुम्हाला बोललोच पाहिजे. तुम्ही माझे निमतारी ऐकलं पाहिजे. पण मी किती बोललो तर तुम्ही सुधारायचं नाही. मी किती बोललो तर तुम्हाला त्याची लाज नाही. अशी जिरवा आमची म्हणजे झाला कार्यक्रम.